सप्रेम दैवी। तर या भागात पाहूया छत्रपती शाहू महाराज यांचे दलित शोषित पिढी समाजासाठी शैक्षणिक धोरण। जोपर्यंत शैक्षणिक धारणा समाजाच्या शेवटच्या स्तरापर्यंत पोहोचणार नाही तोपर्यंत समाज सक्षम आणि सामर्थ्यशाली होणार नाही। याहीपेक्षा देशाला जर बलशाली राष्ट्र बनवायचे असेल तर दलित शोषित समाजातील लोकांना शिक्षणाचे अधिकार मिळणे गरजेचे आहे, असे शाहू महाराज म्हणायचे। त्यांना पूर्णपणे माहीत होते की ब्राह्मण समाजाला शिक्षणाचे अधिकार असल्यामुळे ते ब्राह्मणेतर समाजावर आपले अधिकार गाजवितात। या कारणामुळे शाहू महाराजांनी दलितांसाठी शिक्षण सक्तीचे व निशुल्क केले व त्या प्रकारचा एक कायदा अंमलात आणला। याबद्दल आपले विचार व्यक्त करताना ते म्हणतात, कनिष्ठ वर्गातील लोकांची बौद्धिक आणि त्यांच्या ज्ञानसंपदेच्या मार्गात जी अनेक निर्बंध घातली गेली ती तोडण्याची शक्ती बहुजन समाजातील लोकांच्या शरीरात संचारण्यासाठी त्यांचे प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि निशुल्क करणे काळाची गरज आहे। त्यासाठी अशा प्रकारचा कायदा करणे आवश्यक आहे। यामुळे येणारी पिढीही शिक्षित होणार असा माझा विश्वास आहे। जाधव बीबी राजर्षी शाहू महाराजांची भाषणे पृष्ठ क्रमांक 74। जातीयतेच्या निर्मम क्रूर आणि रानटी बंधनातून मुक्त होण्यासाठी शिक्षण हे फार मोठी संजीवनी म्हणून कार्य करेल अशी त्यांना खात्री होती। छत्रपती शाहू महाराजांनी शिक्षणाचे अनन्य महत्त्व ओळखून प्रत्येक गावात त्यांनी प्राथमिक शाळा उघडल्या। दलित वर्गाला शिक्षण सक्तीचे केले। दलितांसाठी शिक्षणाची दारे उघडून शाहू महाराजांनी इतर समाजातील लोकांमध्ये सुद्धा अस्मितेची आणि स्वाभिमानाची तरल भावना निर्माण केली। शाहू महाराज ओळखून होते की शिक्षण ही एक अशी साधना आहे जे दलित समाजामध्ये स्वराष्ट्राबद्दल प्रेम, स्वधर्म आणि त्यांच्यामध्ये अस्मिता निर्माण करेल। दलितांना त्यांचे निसर्ग प्रणीत अधिकार आणि त्यांच्या कर्तव्याप्रती त्यांच्यामध्ये जागृती निर्माण करायची असेल तर त्यांना शिक्षणाचे अधिकार मिळणे गरजेचे आहे। 20 जुलै 1920 रोजी कर्नाटकातील हुबळी येथे भरलेल्या कर्नाटक ब्राह्मणेतर परिषदेच्या समारोपीय भाषणात ते दलित बांधवांना संबोधित करताना म्हणतात की माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्ही संघटित होण्यासाठी प्रयत्न करा। आपल्या बौद्धिक गुलामीला ठोकर मारून आपल्या मुक्तीचा लढा सुरू करा। त्यासाठी प्राण गेले तरी बेहत्तर। काही करा, परंतु जे दुष्ट दुर्जन तुम्हाला पशुपेक्षा हीन समजतात, तुच्छ वागणूक देतात, त्यांच्याकडून तुम्ही स्वातंत्र्य मिळवा। तुमच्या आपसातील भेदभाव विसरून समाजात एकता निर्माण करा आणि बंड करून ब्राह्मणशाहीला छेद द्या। मद्रास येथील बहुजन समाजाला प्रगती पथावर नेऊन त्याचे सोने करण्यासाठी आम्ही सहकार्य करणार। तर धन्यवाद मित्रांनो, आज इथेच थांबूया।